आज मी तुम्हाला फक्त आणि फक्त एक वाटी रव्यापासून इतका छान कुरकुरीत आणि टेस्टी हेल्दी नाश्ता बनवून दाखवणार आहे ना. ह्याला खाल्ल्याच्या नंतर ना भरपूर असं प्रोटीन आणि भरपूर असं विटॅमिन तुम्हाला भेटू शकतं. सकाळ सकाळ असं थंडीच्या दिवसात असं टेस्टी नाश्ता नक्की केला पाहिजे. तर चला बघूया आपण याला लागणारे साहित्य आणि बनवायची कृती. तर एक असा मोठा टोप किंवा एक बाऊल घ्यायचा आहे. त्यामध्ये फक्त एक वाटी रवा आपण वापरायचा आहे आणि हा एक वाटी रवापासूनच खूप असं भरपूर असा हा नाश्ता तयार होतो. आता मी एक वाटी रवा टाकला आहे. आता इथं अर्धा कपच्या अंदाजाने मी दही टाकते. हे मार्केटमध्ये दही भेटतं बघा, असं फ्रेश हे दही आणलेलं आहे. तर ते अर्धा वाटीच्या अंदाजाने मी दही टाकून घेतलं आहे. म्हणजे एक वाटी रवा असेल ना तर अर्धा वाटी दही टाकायचं आहे. म्हणजे पूर्ण वाटी नाही टाकायचं, अर्धा वाटीच. हे बघा, अर्धा वाटी दही टाकून घेतली. आता आपण याच्यात काय करायचं, जरा काढून घेते. आता मी याच्यामध्ये व्हेजिटेबल वापरणार आहे. तर मी काय काय वापरते तुम्हाला मी दाखवते. हे हिरवे वाटाणे, शिमला मिरची, ही मिरची कट करून घेतली, गाजर आहे, पत्ताकोबी आहे. हे बघा, पत्ताकोबी बारीक चिरून घेतली, कोथिंबीर घेतली आणि बारीक चिरलेला टमाटर वापरले. तुम्ही आवडीनुसार व्हेजिटेबल टाकू शकता. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण काय टाकायचं, गाजर थोडेसे, ही गाजर टाकून घ्यायची. आता ह्या नाश्त्यामध्ये आपण भरपूर असं व्हेजिटेबल टाकतो, त्यामुळे ना खूप हेल्दी नाश्ता आहे हा. अशात आपण एक भाज्या असं कधी कधी खातो, कधी कंटाळा येतो, आणि लहान मुलासाठी तो खूप असा हेल्दी नाश्ता आहे, कारण की याच्यामध्ये भरपूर असं व्हेजिटेबल आपण टाकतो, त्यामुळे हा खूप हेल्दी नाश्ता आहे. तर नक्की हा ट्राय करा आणि लहान मुलांसाठी तर नक्की द्या. आणि हे पत्ताकोबी याच्यामध्ये टाकून घेते. पालेभाज्या, फळभाज्या आपल्यासाठी खूप चांगल्या असतात, म्हणून हा एक हेल्दी नाश्ता मी तुम्हाला दाखवते. आता हे टमाटरसुद्धा मी टाकून घेतलं आहे. थोड्याच भाज्या टाकायच्यात, कारण आपण एकच वाटी रवा घेतला आहे त्यामुळं. आता हे थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. आता रवा असल्यामुळं कसं पाणी लगेच सोकून घेतो, त्यामुळं एकदम नाही टाकायचं, थोडं टाकायचं पाणी, जास्त नाही टाकायचं. जशी जशी आवश्यकता असेल तसं पाणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं. ह्याचा ना तुम्ही पातळ असं अगदी पातळ रनी बॅटर करून याचा असा रवा डोसा तुम्ही करू शकता. व्हेजिटेबल असा रवा डोसा तुम्ही करू शकता. म्हणजे जिथं मी ह्या घट्ट बॅटर बनवलं आहे ना, तिथं खूप असा पातळ असा रनी बॅटर केला ना, म्हणजे डोश्याचं पीठ असतं बघा, तसं जर या बॅटर बनवलं ना तर खूप छान डोसेसुद्धा याचे तयार होतात. थोडासा बेकिंग पावडर वगैरे टाकलं की मस्त फ्लफी आणि कुरकुरीत असे डोसेसुद्धा याचे तयार करू शकतात. पण आपल्याला डोसे तयार करायचे नाही आहेत. तर हे बघा, आता मी मिक्स केलं आहे. आता हे पाणीसुद्धा रवा ना सोकून घेईन, म्हणून सुरुवातीला एवढंच पाणी टाकायचं, नंतर वाटलं तर जास्त टाकायचं. आता इथं चवीनुसार मीठ टाकून घेतले. तर चवीनुसार मीठ टाकलं. त्यानंतर आपण हे लाल मिरचीचा कूट भेटतो बघा रेडीमेड, किंवा घरीसुद्धा तुम्ही असं लाल मिरची मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून एक अर्धा चमच्याच्या अंदाजाने याच्यात टाकून घ्यायची. त्यानंतर आपल्या नाश्त्यामध्ये मस्त चटपटीत असा स्वाद येण्यासाठी मी इथं चाट मसाला भरपूर टाकत आहे, कारण आंबट गोड याच्यामध्ये एक स्वाद असतो, फ्लेवर असतो, खूप चांगला लागतो. हवं तर आमचूर पावडर किंवा लिंबू रस टाकू शकता. आणि थोडंसं काळी मिरी पावडरसुद्धा आपण एक स्पायसी चांगला टेस्ट येण्यासाठी दिलेलं आहे. थोडं काळी मिरी पावडर टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे जिरे, अर्धा चमच्याच्या पण कमी असे जिरे टाकायचे आहेत, कारण जिऱ्याचा वापर नाही करायचा इथं जास्त. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचा थोडासा गरम मसाला टेस्ट वाढवण्यासाठी. आणि आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया. आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली, परत लाल मिरचीचा कूट टाकला आहे. वरून आपण याच्यामध्ये चाट मसाला, काळी मिरी पावडर, जिरे टाकलेत. तर खूप चांगला हा नाश्ता तयार होतो. टेस्टी, खमंग आणि हेल्दी नाश्ता आहे हा. तर हे थंडीच्या दिवसात सकाळ सकाळ आपल्याला, म्हणजे कधी कधी काय होतं ना, असं सुचत नाही की नेमकं बनायचं काय, घाई असते आपल्याला, कामाला वगैरे जायची, मुलांना शाळेत वगैरे जायची. तर अशा वेळेस ना अशी झटकीपट ना नाश्ता तुम्ही तयार करू शकता. त्याला मी 10 मिनटं ह्या बॅटरला ठेवून देते, म्हणजे कसं चांगला फ्लफी होईल आणि रवा सगळं पाणी सोकून पण घेईन. हे बघा, आता 10 मिनटानंतर आपण चेक करायचं आहे. इकडे बघू शकता, हे बघा थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. हे बघा किती मस्त असा हा बॅटर तयार झाला आहे. पूर्ण रवा व्यवस्थित भिजून निघालेला आहे. याच्यामध्ये सगळ्या भाज्यासुद्धा आपल्या याच्यामध्ये फ्लेवर उतरलेला आहे. तर आपण हे काय करायचं, लगेच गरमागरम असं आपल्या पॅनवर हे टाकून घ्यायचं आहे. आता ते मी एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल वापरायचं आहे. हा नाश्ता इतका हेल्दी आहे की याच्यामध्ये आपल्याला तेलाचा वापरसुद्धा कमी करायचा आहे, म्हणजे कमी तेलातच हे सगळं बनवून निघतील आपले. तर हे थोडंसं टाकता वेळेस हे जे पडलं आहे ना, हे आपल्याला काढता येतं, म्हणजे याचे जे डाग पडलेत ना हे
ते आपल्याला काढता येतं. आता इथं आपण छोटेच असे साईजचे असे वडे म्हणा याला किंवा कटलेस म्हणा तुम्ही, असं आपण छोटे साईजचेच करायचे आहेत, जास्त मोठे नाही पसरवायचे. आणि डोसा करायचा असेल तर मग तो पातळ बॅटर बनवून पूर्ण कवर करायचा पॅनमध्ये, मग तो छान असा डोसा तयार होईल. हे बघा आता मी जे पडलं होतं ना पीठ वगैरे ते सगळं काढून घेतलं. आता ते असं टाकता वेळेस तर पडतंच बॅटर, तर आपल्याला ते काढता येतं. आता याला मंद आचेवर छान क्रिस्पी होईपर्यंत, जोपर्यंत याची खालची साईड आहे ना क्रिस्पी होत नाही ना तोपर्यंत आपल्याला याला अजिबात पलटी करायचं नाही, नाही तर काय होईल तुटलं जातं. थोडंसं याला कडक होऊन द्यायचं. इकडे बघू शकता मी थोडं तुम्हाला लांबून दाखवते. हे बघा मस्त याला आता चांगला खालून ना क्रिस्पीपणा झाला आहे, म्हणजे कडकपणा झाला आहे. तर आपण याला लगेच आता पलटी करून घ्यायचा आहे. हे बघा कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो. हेल्दी नाश्ता आहे, याच्यामध्ये आपल्याला तेलाची सुद्धा काही आवश्यकता नाही जास्त. थोडा वेळ द्यायचा आपल्याला, 1-2 मिनटं याला थोडं फ्राय करून द्यायचं आहे. 1-2 मिनटं खूप झाले, जास्तीत जास्त 1च मिनटं फक्त मंद आचेवर याला खालची बाजू पहिली भाजून घ्यायची. मग असं चमच्याच्या सहाय्याने, म्हणजे कसं तुटायची जरा भीती असते त्यामुळं हे बघा असं अलगदपणे याला असं हळू हलक्या हाताने असं पलटी करून घ्यायचं आहे. खूप छान आणि हेल्दी बघा आपले किती भारी झालेले आहेत. क्रिस्पी आणि क्रिस्पी आणि एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता याचा टेक्स्चर किती भारी भाजले गेले आहेत आणि किती कमी तेलामध्ये आपण, विशेष म्हणजे खूप कमी तेलामध्ये आपण याला बनवलेलं आहे, म्हणजे जास्त तेलाचा सुद्धा वापर नाही आहे. हे बघा मस्त असे शेकून काढायचे आणि थोडासा गॅस अधूनमधून थोडा फास्ट करून ह्याला चांगलं शेकून पण तुम्ही काढू शकता, किंवा मंद आचेवर सुद्धा याला चांगलं असे कडक भाजू शकतात. हे बघा मस्त याची जरा खालची बाजूनं चांगली भाजून घ्यायची कडक, जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की याच्यामध्ये क्रिस्पीपणा कडकपणा तयार झाला आहे तोपर्यंत ह्याला मंद आचेवर असं दाब देऊन हलक्या हाताने फ्राय करायचं, जेणेकरून काय होईल चारी बाजूनी हे व्यवस्थित शेकलं जातं, म्हणजे आपल्या भाज्या पण आहे चांगल्या शेकून निघतात. आणि हे बघा मस्त तयार झालेला आहे आपला हा पहिला वडा. हे बघा आप्पे बोला याला, तुम्ही आप्पे पण बोलू शकतो आपण याला. किती छान झालेत मस्त. आता दुसरा बॅटर पण टाकून घेते आणि ह्यालासुद्धा असं सेम प्रोसेसमध्येच मी याला फ्राय करून घेणार आहे. हे बघा थोडा कॅमेऱ्यामध्ये हलतोय. हे बघा आता मस्त झाले. सकाळ सकाळ वेळेला ही नाश्ता तुम्ही नक्की बनवा. आता मी घेते काढून जे बनवलेत ते. हे बघा आता मी जे सुरुवातीला बनवले होते ना ते तुम्हाला दाखवते, किती सुंदर झालेत बघा. हे आपल्या रव्यापासून आपण हा जो स्नॅक्स बनवला आहे, नाश्ता बनवला आहे, इतका हेल्दी आणि टेस्टी नाश्ता मी आज तुम्हाला दाखवलेला आहे. खूप चांगला आहे आणि बनवायलासुद्धा खूप सोपी पद्धत आहे. रात्री जर तुम्ही भाज्या आवडीनुसार कट करून ठेवला ना तर सकाळी तुम्हाला काही वेळ लागणार नाही हा नाश्ता बनवायला. फक्त रवामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि झटकीपट हा नाश्ता तयार होतो खाण्यासाठी. गरमागरम तुम्ही याला चहासोबत केचपसोबत तुम्ही खाऊ शकता. आनंदाने मुलं हे आवडीने खातील. टिफिनमध्ये असे 2-4 असे स्लाईस दिले की पोट भरून असं हेल्दी नाश्ता होईल. हे बघा किती भारी वाटते. याच्यामध्ये भरपूर असे आपण व्हेजिटेबल टाकलेत. हवं तर तुम्ही चीज असतं ना आपले अमूल चीज, तीसुद्धा तुम्ही टाकू शकता बॅटरमध्ये. हे बघा मस्त झालेले आहेत, खमंग आणि टेस्टी. कमी तेलामध्ये छान अशी आपला हा नाश्ता तयार झाला आहे. आणि मी घेतला आहे केचप. मी नेहमी तुम्हाला सांगते की मला प्रत्येक स्नॅक्ससोबत केचप खूप आवडतो. तुम्ही आवडीनुसार याला खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा केचपसोबत मेयोनीजसोबत खाऊ शकता. हे बघा किंवा अमूल चीज वगैरे सुद्धा याच्यावर असं टाकून सर्व करू शकता. किती छान आपलं बघा मस्त बॅटर कसा आतून एकदम नरम आणि वरून इतका क्रिस्पी वाटतोय ना. प्रत्येक घासामध्ये प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला व्हेजिटेबल लागणार आहे, म्हणजे खाता वेळेस प्रत्येक भाजीचा एक फ्लेवर येणार आहे खाता वेळेस. आता मी टेस्ट केला आहे, खूप छान झाला आहे. अप्रतिम याचा स्वाद फ्लेवर आला आहे. भाज्या लागतात या खाता वेळेस मस्त नरम सॉफ्ट अशा भाज्या ज्या आपल्या शिजून निघल्यात ना म्हणजे तेलामध्ये, तर छान झालेला आहे. परफेक्ट याचा स्वाद बसला आहे आणि हेल्दी नाश्ता आज मी केलेला आहे खाण्यासाठी. तर तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. आणि सकाळ सकाळ असा हेल्दी नाश्ता तर पाहिजेच पाहिजे, जेणेकरून आपल्याला दिवसभर एक एनर्जीसुद्धा राहते आणि मस्त पण असतं आपल्या शरीरासाठी. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही स्नॅक्स, 1 वाटी रव्यापासून बनवलेली स्नॅक्स. हे बघा मस्त भाज्या याच्यामध्ये स्टफिंग किती छान झालेली आहे, वरून मस्त कुरकुरीत झाला आहे आणि आतून एकदम नरम सॉफ्ट सर्व भाज्या आपल्या शिजून निघलेल्या आहेत. तर लहान मुलांना नक्की द्या तुम्ही हे खायला, खूप आवडीने खातील आणि त्यांच्या सेहतसाठी पण खूप चांगले आहे. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीसह.